एका दिवसात 5 भन्नाट ठिकाणं फिरणं खरंच शक्य आहे का? सुरुवातीला आम्हालाही तसंच वाटलं होतं, पण दिवस संपेपर्यंत इतके सुंदर अनुभव मिळाले की हा ट्रिप कायम लक्षात राहणार आहे. आज आम्ही फिरणार आहोत गोलघुमट, शिवगिरी टेम्पल, बदामी, कुडल संगम आणि अलमट्टी. आणि शेवटी आम्ही एका सुंदर गार्डन मध्येही गेलो. त्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आम्हा सर्व मैत्रिणींचं पहाटे 2 वाजता निघायचं ठरलं, पण निघता निघता 3 वाजलेत. रोड ट्रिपची मजाच काही वेगळी असते. संपूर्ण रस्ता पावसामुळे ओला चिंब झालेला. पहाटे 3 ला निघालेलो आम्ही सकाळी 7 वाजता कर्नाटकात पोहोचलोच. एवढा सुंदर वारा, पाऊस हे सगळं बघून तर मी खूप खुश झालेली होती. आमचं पहिलं डेस्टिनेशन होतं गोलघुमट. खरंच सांगते, फोटोमध्ये तो जितका मोठा दिसतो प्रत्यक्षात त्याहून कितीतरी भव्य वाटतो. समोर उभं राहिल्यावर त्याचं आर्किटेक्चर पाहून एकच प्रश्न पडतो, त्या काळात इतकं मोठं बांधकाम त्यांनी कसं केलं असेल. आम्ही थोडा वेळ तिथे फिरलो, फोटो काढले आणि प्रत्येक कोणातून हा मोमेंट वेगळाच दिसत होता. परफेक्ट फोटो काढण्यासाठी अर्थातच थोडे रिटेक्स झाले, पण त्यातही मजा आली. दिवसाची सुरुवातच इतकी छान झाली होती, पण अजून खूप काही बाकी होतं. त्यानंतर आम्ही पोहोचलो शिवगिरी टेम्पलला. मंदिरात प्रवेश करताच एक वेगळीच शांतता जाणवली. बाहेर कितीही गडबड असली तरी अशा ठिकाणी आल्यावर मन आपोआप शांत होतं. आम्ही काही वेळ फक्त तिथे बसलो, कोणतीही घाई नाही, फक्त त्या वातावरणाचा आनंद घेत होतो. अशा ठिकाणी फोटोपेक्षा आठवणी जास्त सुंदर बनतात. आता आम्ही निघालो त्या ठिकाणी ज्याची मी सर्वात जास्त वाट बघत होते, बदामी. बदामी मध्ये पोहोचताच दुरून दिसणारे लाल दगडांचे डोंगर पाहून एक्साइटमेंट अजूनच वाढली. आणि खरंच हा शब्दच पहिल्यांदा तोंडातून बाहेर आला, वा. समोर लाल दगडांचे डोंगर, गुहा आणि सुंदर पाण्याचं दृश्य. कॅमेऱ्यात जितकं सुंदर दिसते त्यापेक्षा प्रत्यक्षात खूपच जास्त सुंदर आहे. आम्ही चालत चालत सगळं एक्सप्लोर केलं. वर दिसणाऱ्या गुहा पाहून वाटत होतं एवढ्या उंचावर त्यांनी कसं बांधलं असेल. मध्येच फोटो, व्हिडिओ, थोडी मस्ती आणि हो, परफेक्ट रीलसाठी पुन्हा पुन्हा टेक घ्यावे लागले. पण बदामी हे फक्त फिरायचं ठिकाण नाही, तो एक अनुभव आहे. आमच्या प्रवासातला पुढचा थांबा होता शाकंभरी देवी मंदिर. मंदिराच्या परिसरात पाऊल टाकताच एक वेगळी शांतता जाणवली. गर्दी होती, पण तरीही वातावरण खूप प्रसन्न होतं. दर्शनासाठी जाताना मंदिरासमोर ठेवलेला सुंदर रथ लगेच लक्ष वेधून घेत होता. त्याचं कोरीव काम आणि त्याचं भव्य रूप पाहून आम्ही काही मिनिट तिथे थांबलो आणि फोटोही काढले. पण अजून दिवसातलं सर्वात शांत ठिकाण बाकी होतं. यानंतर आम्ही पोहोचलो कुडल संगमला. दुरूनच पाण्याचं विशाल दृश्य दिसायला लागलं. 2 नद्यांचा संगम प्रत्यक्षात पाहण्याचा हा माझा काही पहिला अनुभव नव्हता, पण इथे काहीतरी वेगळं होतं. तिथे काही लोक प्रार्थना करत होते, काही शांत बसले होते आणि आम्ही फक्त तो निसर्ग अनुभवत होतो. काही ठिकाणी अशी असतात जिथे जास्त बोलावंसं वाटत नाही, फक्त त्या क्षणात जगावंसं वाटतं. इतकं फिरल्यावर थोडा थकवा तर येणारच. मध्येच आम्ही पाणी प्यायलो, थोडासा आराम, जेवण आणि पुन्हा पुढच्या डेस्टिनेशन कडे निघालो. आता आम्ही पोहोचलो अलमट्टी डॅमला. इतकं मोठं धरण मी पहिल्यांदाच इतक्या जवळून पाहत होते. समोर पसरलेलं पाणी, थंड वारा. आम्ही इथे बराच वेळ फिरलो, फोटो काढले आणि फक्त त्या व्ह्यूचा आनंद घेत राहिलो. काही व्ह्यूज कॅमेऱ्यात कॅप्चर होतात, पण काही कायम मनात राहतात. धरण पाहिल्यानंतर आम्ही जवळच असलेल्या गार्डन मध्ये गेलो. हे गार्डन खूप सुंदर आणि स्वच्छ आहे. हिरवळ, फुलं आणि शांत वातावरण. ते म्हणतात ना, डेस्टिनेशन पेक्षा प्रवासच खूप सुंदर असतो. असंच काहीच आमचं इथे झालं होतं. खाली निळेशार पाणी आणि वर भरून आलेले ढग. निसर्गाचं सौंदर्यच काही वेगळं दिसत होतं. हे बघण्यासाठीच तर आपण बाहेर पडायचं असतं. त्यात कर्नाटकात असलेल्या विविध वास्तुकला. हे पाहायला आल्यानंतर पूर्ण ट्रिपचे पैसे वसूल झाले असंच वाटत होतं. इथे तुम्ही फिराल तेवढं कमीच आहे असं वाटत होतं. जरा आणि लवकर यायला हवं होतं, किंवा हे ट्रिप संपूच नये. दिवसभर फिरल्यानंतर थोडा आराम करायला अगदी परफेक्ट जागा वाटली. इथे म्युझिकल फाउंटेन शो पण होता असं कळलं होतं. खरं तर आम्हाला तो पाहायचाही होता, पण आम्ही पोहोचेपर्यंत वेळ निघून गेली होती, त्यामुळे शो पाहायला मिळाला नाही. थोडंसं वाईट नक्की वाटलं, पण त्यामुळे पुन्हा एकदा तिथे जायचं एक कारण मिळालं. आम्ही थोडा वेळ गार्डन मध्ये फिरलो, फोटो काढले आणि त्या शांत वातावरणाचा आनंद घेतला. असा हा आमचा 1 दिवसात 5 सुंदर ठिकाणांचा प्रवास. प्रत्येक ठिकाण वेगळं होतं. कुठे इतिहास, कुठे अध्यात्म, कुठे निसर्ग आणि कुठे फक्त मनाला शांत करणारे सुंदर व्ह्यूज. अशा ट्रिपमध्ये फक्त जागा पाहिल्या जात नाहीत, तर आठवणी तयार होतात. तुम्हाला या व्लॉग मधलं कोणतं ठिकाण सर्वात जास्त आवडलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या प्रवासात. तोपर्यंत बाय.